जय हिंद भावांनो बघा SSC GD फायनल कट ऑफ नक्सल एरिया। बघा या ठिकाणी नक्सल एरियाचे लय भावांचं कमेंट आलते की नक्सल एरिया महाराष्ट्र भाऊ फायनल कट ऑफ बनव। तर मी फायनल कट ऑफ आणलेला आहे नक्सल एरियाचा। नक्सल एरिया 2023 कट ऑफ ठीक आहे। या ठिकाणी काय फायनल गेलता, फिजिकल मेडिकल फायनल ठीक आहे। आपण याविषयी थोडीशी चर्चा करू। त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे की बघा की जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनची घंटी तुम्ही ऑन करा। या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक SSC GDची भरतीविषयी माहिती सांगेल। या ठिकाणी मी ऑल कॅटेगरीचा पूर्ण कॅटेगरी वाईज व्हिडिओ मी बनवलेला आहे। OBC असो, SC असो, ST असो आणि रिझल्ट कधी लागणार, या ठिकाणी ओव्हरऑल कॉम्पिटिशन किती आहे, या प्रत्येकाचा मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्याचा व्हिडिओचा लिंकसुद्धा मी तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे देईन। त्या ठिकाणाहून तुम्ही प्रत्येक कास्टनुसार व्हिडिओ बघू शकता की आपला मेरिट किती जाऊ शकते। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर त्या ठिकाणी पूर्णपणे मी तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं ॲनालिसिस त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की केलं आहे। कुठल्या व्हिडिओला वाटेल की हा व्हिडिओ बेस्ट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघण्यावर आहे। त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नक्सल एरियामध्ये। आणि जे कोणी नक्सल एरियाचे भाऊ माझ्याशी जोडलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ तुमच्या ह्याच्यामध्ये गडचिरोली गोंदिया हे 2 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर पूर्ण या 2 जिल्ह्यात हा व्हिडिओ गाजवावा तुम्ही। कारण इतका जर तुम्हाला मार्क असेल, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला मी सांगितलेलं आहे की मी हाय लेवलचे मार्क सांगत आहे, तर हा जो टप्पा मी सांगणार आहे तो बी हाय लेवलचा असेल नक्सल एरियाचा पण। इतके जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही सेफ आहात असे समजा। तर आपण व्हिडिओला आजच्या स्टार्ट करूया ठीक आहे। तर कास्ट, फिजिकल, मेडिकल आणि फायनल हा 2023चा आहे, ज्याने की मागच्या वर्षी 54,000+ वेकन्सी होती। तर ओपनची जी आहे फिजिकल गेलं होतं बघा मागच्या वर्षी 67.5, मेडिकल गेलता बघा 79.8 आणि फायनल या ठिकाणी लागला होता 87.1। तर ओव्हरऑल किती वाढला होता मी ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या ठिकाणी फायनल बी सांगेन, त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत राहा। OBCचा जे आहे 63.8 फिजिकल लागला होता नक्सल एरिया OBC, 77 हा मेडिकलला गेलता आणि फायनल हा 84.1। EWS हा 40.1 मार्क फिजिकल गेलता आणि मेडिकलला 55.2 मेडिकलला गेलता, फायनलला गेलता 69.9 मार्क। SC आहे 59.8 मार्क फिजिकल गेलते, मेडिकलला 68.4 आणि फायनल जो गेलता तो गेलता 81.2 मार्क। आता ST 66.2 मार्क फिजिकल, 74 मार्क मेडिकलला गेलता, 79.4 मार्क हा गेलता फायनलला। तर बघा EWS हा सर्वात कमी मेरिट या ठिकाणी बघा मागच्या वर्षी EWSचा सर्वात कमी होता 69.9, यानी की 70 मार्कवर नक्सल एरिया EWS या ठिकाणी भेटलेला आहे। प्रत्येक जी पोस्ट आहे त्या 80च्या वरती मागच्या वर्षी मुलांना भेटलेली आहे। तरी बघा मी तुम्हाला सांगेन की या भरती 2024मध्ये पण EWSचा कट ऑफ सर्वात कमी जाईल नक्सल एरिया आणि जनरल एरियाचं पण जनरल एरियाचं पण भावांनो सर्वप्रथम जे जनरल एरिया जे आहे गडचिरोली गोंदिया सोडून पण सर्वप्रथम जी मेरिट जास्त जाईल ती ओपनचा जाईल, त्यानंतर OBCचा जाईल, त्यानंतर जो आहे SCचा जाईल, त्यानंतर 4 नंबरला EWS येईल, 5 नंबरला ST येईल। EWSचा मेरिट जनरल एरियाचा पण खालीच राहणार आहे आणि नक्सल एरियाचं तर मग तर लोच राहणार आहे डायरेक्ट 5 नंबर आणि जनरल एरियाचा 4 नंबरला EWS राहील। का राहील तर भावांनो बघा की प्रत्येक कास्टला या ठिकाणी सूट आहे। SC ST 5 वर्ष सूट वयात आणि OBCला 3 वर्षाची सूट। आणि जे मागचे भरती झाले त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये भावांनो कुणाला ओपनमध्ये घातलेले नव्हते। या भरतीपासून भावांनो हा एक कारण आहे की EWS मेरिट कमी जाण्याचा, की या भरतीपासून भावांनो
की ज्यांचा कोणाचं कास्ट व्हॅलिड जे सर्कल डेटचं नव्हतं त्यांना ओपनमध्ये घालण्यात आलेले आहे आणि मुलांना मार्क बी आहेत तरी पण ओपनमध्ये जाणार. आणि जे कुणाला जर काटावर बी जर तो बसत होता कास्टमधून पण तो जर कास्ट सर्टिफिकेट वगैरे आणली नसेल व्हॅलिड नसेल तर तो सुद्धा ओपनमध्ये जाणार आहे, तो आऊट होणार आहे. तर अशा काही कारणं आहेत त्या ठिकाणी EWS मेरिट कमी जाईल. आणि EWSला कशाचाही वयाची वाढ नाही, जितका जनरलचा वय आहे तितकाच EWSचा वय आहे. तर EWSमध्ये ज्यांना कोणाला मार्क ओपनची कट ऑफ क्रॉस करतील ती सरळच ओपनमध्ये जातील, त्यामुळं म्हणतोय की EWSचा मेरिट कमी जाईल. तर बघू आता पुढं 2024 वेकन्सी नक्सल एरिया ऑल कॅटेगरी कास्ट ओपनला बघा. आणि ही PM म्हणजे फिजिकल मेरिट आहे भावांनो 2024ची वेकन्सी आणि कॅन्डिडेट या ठिकाणी. ओपन बघू आता आपण ओपनला गेलं आहे बघा. या बारीस मेरिट गेलं आहे नक्सल एरियाचा 89.1, वेकन्सी आहे 66 आणि कॅन्डिडेट बोलवण्यात आले होते फिजिकलला 528. OBC आहेत 88.2 मेरिट गेलं आहे याबारी. 41 वेकन्सी आहे, 328 कॅन्डिडेट बोलवलेत आहेत. EWS 56.6 मेरिट गेले याबारी. 15 जागा आहेत, 120 पोरं बोलवलेत आहेत. SCला बघा 85.6 मेरिट गेलं याबारी. 14 वेकन्सी आहेत, 112 कॅन्डिडेट बोलवलेत आहेत. ST कास्टचं बघा 90.1 मेरिट गेले, 11 वेकन्सी आहे आणि 88 या ठिकाणी कॅन्डिडेट बोलवण्यात आलेले आहे. नक्सल एरिया वेकन्सी ऑल कॅटेगरी 147 म्हणजे ही पूर्ण जी वेकन्सी आहे ती 147 वेकन्सी आहे. नक्सल एरिया कॅन्डिडेट ऑल कॅटेगरी 1176 फिजिकलला बोलवण्यात आलेले आहेत. 1176 मुलं जे आहेत ते नक्सल एरियाचे मुलं या ठिकाणी फिजिकलला बोलवण्यात आले होते. नक्सल एरिया ओव्हरऑल कॉम्पिटिशन बघू आपण पूर्ण LLSS करून चांगल्या पद्धतीनं. तर 20% कॅन्डिडेट ह्यामध्ये मी जे घेतले डाटा बघा ते जास्तच कॅन्डिडेट या ठिकाणी फेल असतील, पण मी 10-5% जास्त या ठिकाणी घेतलेले आहे. कारण डाटा मिसमॅच आपला होऊ शकतो, कारण आपण ओव्हरऑल घेत आहेत. SSCकडे डाटा सगळा ओरिजिनल आहे. तर 20% कॅन्डिडेट मानू, या ठिकाणी 30% कॅन्डिडेट ॲब्सेंट होते पण मी 20 मानलं आहे. 20% कॅन्डिडेट फिजिकल ॲब्सेंट मानू 236. तर 80% कॅन्डिडेट जे आहे ते फिजिकलला प्रेझेंट होते, म्हणजे किती 940 कॅन्डिडेट. 940मधून हाईट, चेस्ट अँड फिजिकल फेल झाले ते कॅन्डिडेट 40%. 375 मुलं हाईट फेल आणि फिजिकलला पण फेल झाले 375 मुलं 940मधून. फिजिकल पास कॅन्डिडेट या ठिकाणी 565 आहेत. फिजिकलचे पास आहेत ते 565 आहेत. आणि हा डाटा जे आहे ते मुलांचा आहे. 565 कॅन्डिडेटमधून मेडिकल अनफिट झाले 165 मुलं, जे आता फायनली मेडिकल फिट कॅन्डिडेट आहेत 400 आणि वेकन्सी आपली किती आहे 147. म्हणजे याची जर आपण बराबरी केली तर 2.7, मग एका सीटसाठी 2.7चं कॉम्पिटिशन आहे. आपण ओव्हरऑल मानू की एका सीटला कितीचा कॉम्पिटिशन आहे नक्सल एरिया, एक सीटला 3 मुलं. कारण या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन का वाटत आहे मी एक कारण सांगेल. कारण ऑलरेडी जी आहे ते मेरिट डाऊन गेलेलं आहे. म्हणजे डाऊन म्हणजे नक्सल एरियावाल्यांसाठी डाऊन नाही, तुम्ही बघू शकता की मेरिट किती कमी आहे. आणि जे ओव्हरऑल जे मेरिट वाढतो ते जास्तपणे वाढत असतं, किंवा ज्यावेळेस मेरिट कमी जातो तेव्हा मेरिट जे आहे ते जास्त वाढतो. त्यामुळे जास्त कॅन्डिडेट असतात त्यामुळे मेरिट जास्त वाढतो. त्यामुळे या ठिकाणी 1.3 हा रेशो आलेला आहे. सरासरी तुम्ही 1 रेशो या ठिकाणी मानू शकता. आणि आता बघू आपण या ठिकाणी नक्सल जो एरिया आहे आपल्या गडचिरोली आणि गोंदिया महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी आहेत. तरी यांची जी आहे या 2 जिल्ह्यांसाठी 147 जागा या ठिकाणी मुलांसाठी दिलेली आहेत. SSCमध्ये SSC GDमध्ये 46,000 प्लस वेकन्सी आहे. 147 जागा हा महाराष्ट्र गडचिरोली गोंदियासाठी आले आहेत. तरी आपण कॉम्पिटिशनचे बघितलं आपण एकाच 3 कॉम्पिटिशन आहे, म्हणजे 3 मुलं एका सीटसाठी लढत आहेत. 3 जर मुलं उभा केले त्याच्यामधला 1 भरती होणार आणि 2 मुलांना पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागणार, पुन्हा SSCची तयारी करावं लागेल, किंवा ते आपलं जे आहे ते जॉबचं लोकेशन पुन्हा चेंज करतील. कोण कुठं जाईल, कोण कुठं बी जाऊ शकतं आहे. तरी 1 मुलगा या ठिकाणी फिट होणार आहे. आणि बघू आपण की या ठिकाणी फायनल कट ऑफ काय जाईल, किती वाढला कट ऑफ मागच्या वर्षी. आता बघू मागच्या वर्षी जे आहे ते कट ऑफ किती वाढलेला आहे नक्सल एरियाचा. ओपनचा जो कट ऑफ वाढलेला आहे
19.6 ओपनचा कटअप वाढला होता। मी बघा पहिलं बी सांगितलं होतं की मेरिट जितकं कमी जाईल तितकं मेरिट जास्त वाढत असतो आणि मेरिट जितकं हाय जाईल तितकं मेरिट कमी वाढू शकतो, ठीक आहे। तर OBC हा 20.3 मार्काने वाढला होता मागच्या वर्षी। EWS 29.8ने वाढला होता, कारण EWS जायलाच त्या ठिकाणी मागच्या वर्षी 40 मार्काला गेलता, त्यामुळे इतका मेरिट वाढला आहे। SC आहे तो 21.4ने वाढला होता। ST या ठिकाणी 16.2ने वाढला होता। तर या ठिकाणी बघा ह्या कॉलममध्ये मी लिहिले फायनल कट ऑफ। तर याप्रमाणे जर भावांनो कोणाचे मार्क असतील तरी त्या भावांनी 100% आपलं चान्स आहे असं समजावं, काही टेन्शन घेऊ नये। यामध्ये बघा भावांनो मायनस होऊ शकते या कट ऑफला, पर प्लस होणार नाही सॉरी प्लस या ठिकाणी होणार नाही, मायनस होऊ शकते पर प्लस होणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की EWSचा मेरिट किती कमी आहे, 80-85 फक्त EWSचा मेरिट आहे भावांनो। 80-85च जाणार, 85च्या वर EWS जाणार नाही नक्सल एरिया। तर ओपनचा किती कट ऑफ जाणार नक्सल एरिया, 103 ते 107 या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असतील तर तुमचा सिलेक्शन ओपनमधून हा कट ऑफ जे आहे ते BSFसाठी आहे। इथून तुम्हाला CISF पाहिजे, SSB पाहिजे, SSB पाहिजे असेल तर 25+, CISF पाहिजे तर 20+ तरी मार्क तुमच्या खात्यात जमा पाहिजे। 15+ जर मार्क असतील तर आसाम रायफल भेटून जाईल, आणि किंवा 7 मार्क, 2 मार्क, 4 मार्क, 5 मार्क, 1 मार्क असं जर प्लस असेल तर तुम्ही BSF, ITBP, CRPF यासाठी क्वालिफाय आहात 100%। OBCचा म्हणलं तर आपण 102 ते 106च्या रेंजमध्ये 100% कट ऑफ जाणार। EWSचा 80-85 जाणार। SCचा जो आहे 99 ते 103 मध्ये कट ऑफ राहू शकते 100%। STचा जो कट ऑफ आहे तो 100 ते 104 मध्ये पूर्णपणे हा कट ऑफ इतका राहू शकते। तर बघा भावांनो मी आज पूर्णपणे डाटा तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे। व्हिडिओचं जर लास्टपणे जर आतापर्यंत बी कोणी चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर भावांनो इतकं मी मेहनत केलं आहे, गावच्या 1 किलोमीटर लांब येऊन मी व्हिडिओ बनवत आहे। यामध्ये आता सध्याचे 8:30 वाजत आहेत ज्या वेळेस मी व्हिडिओ शूट करत आहे, हा बनवत आहे, त्या ठिकाणी अंधारा आहे पूर्ण। एवढ्या अंधारात मी व्हिडिओ एकटा बनवत आहे, रोडवर आहे। तरी अशी स्थिती गावच्या लांब येण्याचे एकच कारण आहे की गावामध्ये सध्या पोतीचा कार्यक्रम आमचा चालत असतो। मी एका व्हिडिओमध्ये तो आवाज पण दाखवलेला आहे, घरी व्हिडिओ बनवून आवाज खूप जास्त येतो। 10 वाजेपर्यंत पोती चालतो आणि 10 नंतर आपल्याला झोपाच बी असते, त्याच्यासाठी मी लवकर व्हिडिओ बनवत असतो, पण गावच्या लांब येऊन मी व्हिडिओ बनवत आहे। त्याच्यासाठी भावांनो थोडं सपोर्ट करा, आणि आपल्या माणसाला आपण सपोर्ट करायला पाहिजे या ठिकाणी। आणि माझ्यासारखे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघा, महाराष्ट्राचे एकही तुम्हाला चॅनल दिसणार नाही की माझ्यासारखे तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे व्यवस्थित कट ऑफच्या ठिकाणी। मी भावांनो पहिल्यांदा स्टार्ट केले तर तुमच्या सर्वांचा नक्षल एरियाचा असो, गडचिरोली, गोंदिया पूर्ण जिल्ह्यातले मुलांचा या ठिकाणी तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। जय हिंद, भेटूया पुढच्या व्हिडिओला। जय हिंद।